तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकलकोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नांच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. भारताच्या स्वातंत्र्याचं 63वं वर्ष आपण साजरं करत आहोत. आणि आजही स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी घालून दिलेले अनेक पायंडे तसेच चालू आहेत, आंधळेपणानं. त्यात गोरगरीब नागावले जातात, प्रसंगी मारलेही जातात. आजही समाज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांचं खापर या शोषित आणि मागास जमातींवर फोडून मोकळा होतो. सन्मानानं आपलं आयुष्य जगण्याकरता धडपडणारी साधी माणसं रोजच्या किमान प्राथमिक गरजा भागवू शकत नाहीत. मग सुरू होते चोरी, लूटमार, मिळेल त्या मार्गानं जगण्यासाठीचं इंधन ओरबाडून घेण्याची तडफड. समाजानं आणि व्यवस्थेनं भटके म्हणून दूर केलेल्या, चोर हा शिक्का मारून कायमचं गुन्हेगार ठरवलेल्या पारधी समाजाचं चित्र आज 21व्या शतकातही अत्यंत विदारक आहे. गावाबाहेरच्या बेडांवर राहणारे हे पारधी शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणावर दिसतं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून स्थलांतरित होऊन आलेले हे लोक सरमिसळ असलेली बोली बोलत एकमेकांशी संवाद साधतात. मातीची कशीबशी उभी असलेली घरं, यांच्या दारांवर त्यांच्या व्यवसायाचं मुख्य साधन म्हणजे फासे लटकवलेले असतात. अनेक घरांच्या दारावर अगदी साध्याच पद्धतीनं काढलेली सुंदर चित्र दिसतात. पण राहणीमान मात्र अगदी सुमार. आरोग्याबाबत अज्ञान, अनास्था, शरीराची काळजी, निगा राखलेली नाही. त्यामुळे रोगराई, अस्वच्छता यांचं साम्राज्य जिकडे तिकडे. समाजापासून तुटले असल्यानं शिक्षणाचा अभाव. त्यामुळे स्वतःमध्ये बदल करून घेण्याचं भान या समाजाला नाही. आणि त्यातूनच अनेक समस्या सुरू होतात. त्यातलीच एक म्हणजे बालविवाह. 12 वर्षाच्या मुलीचं लग्न होऊन तिला मूलही झालेलं आहे. ज्या वयात तिनं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायचा, खेळायचं, बागडायचं, त्या वयात ही मुलगी आपल्या मुलाला खेळवते, त्याचे हट्ट पुरवते. अर्थातच त्या मुलीची सर्वांगीण वाढ होण्याच्या आतच तिच्यावर आईपणाचं ओझं लादलं जातं. पारध्यांचं आणि पोलिसांचं नातं फार विचित्र आहे. ब्रिटिशांच्या काळापासून हे पोलिसांना आणि पोलीस यांना बिचकून असतात. गावाबाहेर उंच टेकडीवरच्या बेड्यात राहणारे पारधी गावातून खालच्या बाजूने येणाऱ्या पोलिसांना पाहून सहज गुंगारा देऊ शकतात. अर्थात याला पारध्यांचा स्वभाव आणि वागणूकही कारण ठरते. पण पुन्हा त्याची मुळं शोधायला गेलं तर ती समाजानं त्यांचा केलेला अस्वीकार इथेच असल्याचं बऱ्याचदा दिसतं. पारधी लोक छोट्या मोठ्या कुठल्याही कारणावरून एकमेकांचे खून पाडतात. याचं बोलकं उदाहरण म्हणजे नुकतीच घडलेली निमगाव तालुक्यातली माढा गावातली घटना. एकाच कुटुंबातील 8 जणांची दुसऱ्या पारधी कुटुंबानं पूर्व वैमनस्यातून जाळून हत्या केली. अशा घटनांची कारणं काहीही असली तरी मुळात शिक्षणाच्या अभावामुळेच ह्यांच्यातील तंटे आणि गुन्हेगारी वृत्ती वाढते असं दिसून आलेलं आहे. समाजाचा दूषित दृष्टिकोन, जातीव्यवस्थेचे घट्ट साचे यामुळे बाहेरच्या जगापासून तुटलेपणा आणि गुन्हेगारीचा ठप्पा आणि त्यातून
रोजच्या जगण्याशी निगडीत समस्या अशा सापळ्यात स्वतः पारधीच अडकलेला दिसतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रदीप वडनेरकरांनी या पारध्यांची व्यथा जाणली, त्यांची नाळ समाजाशी जोडली जावी, त्यांना स्वाभिमानानं प्रतिष्ठेनं जगता यावं याकरता प्रदीप वडनेरकरांच्या समविचारी मित्रांनी प्रयत्न सुरू केले. स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाकरता काम केलेला पारधी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गुन्हेगारीचं जीवन जगायला लागला. यवतमाळच्या मध्यभागात आझाद मैदान म्हणून जो एक भाग आहे, या मैदानात अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा अनेक पिढ्या त्या पारध्यांनी काढल्या. रोज जाताना पाहताना विचार मनात याचा की याचं करायचं काय, या समाजाला नेतृत्व कोण करेल, याच्याकडे लक्ष कोण देईल. कारण कुठलाही समाज जोपर्यंत त्याच्यामध्ये नेतृत्व निर्माण होत नाही तोपर्यंत पुढे जात नसतो. समाजातलं नेतृत्व पुढे यायचं असेल तर ते शिक्षित असलं पाहिजे, समाजाबद्दल त्याच्या मनात प्रेम असलं पाहिजे. आणि म्हणून विचार केला की काय केलं पाहिजे नेमकं. आणि म्हणून विचार करता करता एक दिवस मनात आला की यांना कुठेतरी शिकवलं पाहिजे. याची शिक्षणाची व्यवस्था मात्र आपल्याला सुरुवातीला करावं लागेल. एक शिक्षित पारधी आपल्याला तयार करावं लागेल. जेव्हा यांच्यामध्ये शिक्षण होईल त्याच्यानंतरच यांच्यामध्ये नेतृत्व उभारू शकतं. याच प्रयत्नातून पारधी विकास परिषद आणि दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ याचं काम उभं राहिलं. ज्या बेड्यावर जायला पोलीसही कचरतात अशा ठिकाणी जाऊन सुधारणेचं गमभन गिरवणं हे तसं मुश्किलच. हळूहळू त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातली भीती, बाहेरच्या लोकांबद्दलची अढी तोडावी लागली. आणि मदतीला आला तो त्यांच्यातलाच एक कुमारवयीन मुलगा विजय. विजयला बदलावंसं वाटलं. तो शिकू लागला. यवतमाळला या पारधी समाजातील शिकणाऱ्या मुलांसाठी दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळानं एक छात्रावास उभं केलंय. त्याचं नाव विवेकानंद छात्रावास. विजय तिथेच राहत होता. त्याच्या मदतीनं कार्यकर्ते बेड्यावर जाऊ लागले. आमच्या डोक्यात निश्चित होतं की आम्हाला समाजात परिवर्तन करायचं असेल तर बेड्यावरचे 2 मुलं जर चांगले होतील तर आमचा पारधी बेडा नक्की सुधारणार आहे. आणि म्हणून प्रयत्न असा सुरू झाला की पहिल्या वर्षी एका बेड्यावरून आणलेली 4 मुलं, पुढच्या वर्षीपासून वेगवेगळ्या बेड्यावरून मुलं आणायला आम्ही सुरुवात केली. तो मुलगा इथं होईल, संस्कारित होईल आणि आपलं घर बदलेल. या समाजामधून नवीन नेतृत्व तयार होईल. पण त्याकरता एक घटना कारणीभूत ठरली. एका गावातल्या गावकऱ्यांनी चोरीचा आळ ठेवून पारध्यांचा एक बेडा जाळून खाक केला. पारधी उघड्यावर आले. हे कमी म्हणून की काय, गावातल्या मंदिराजवळचा त्यांचा पाण्याचा पुरवठा तोडला. वडनेरकरांना हे कळाल्यानंतर त्यांनी या प्रकारात लक्ष घालायला सुरुवात केली आणि पारध्यांना मदत करायचं ठरवलं. मग सुरू झालं एक नवं पर्व, पारध्यांच्या नव्या आयुष्याचं. सुधारणेचा श्री गणेशा झाला. अंघोळही माहीत नसलेल्या या लोकांना स्वतःची स्वच्छता, आरोग्याची काळजी, साधं पण चांगलं जेवण या सगळ्याबद्दल जाणीव ही संस्था करून देऊ लागली. आपण शिकलो नाही, पण आपल्या पुढच्या पिढीनं शिकायला हवं हे पटायला लागल्यावर गावातच एक शाळा सुरू झाली आणि मुलांचा ओघही. विजयनंही आपल्या भाषेत लोकांशी संवाद साधला. शिक्षणाचं, आरोग्याचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. दिशाहीन असलेल्या अशा समाजाला बांधून ठेवणारी आणखी एक गोष्ट केली गेली. इथे कुठल्याच बेड्यावर कुठलंच मंदिर नव्हतं. मग जसजशा सुधारणा होत गेल्या तसं मंदिरही बांधून दिलं गेलं. आज काही बेड्यावर मारुतीची मंदिरं आहेत आणि पारधी त्यांची उपासना करतायत. विजयसारखे आणखीही काही कुमार या चळवळीत उतरले. वडनेरकरांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली ती म्हणजे या शिकलेल्या मुलांच्याच मदतीनं प्रत्येक पारधी कुटुंबाची जातीची प्रमाणपत्र तयार करून घ्यायला सुरुवात केली. कारण त्याशिवाय सरकारी सोयी सवलतींचा लाभ त्यांना घेता येणार नव्हता, ज्यापासून ते गेली अनेक वर्ष वंचित होते केवळ अज्ञानापोटी. विजयची यात खूप मदत झाली. घरोघरी जाऊन तो आवश्यक ते कागद गोळा करायचा. ते जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये नेऊन पोचवायचा. तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून अडचणी समजावून घ्यायचा. हळूहळू सगळ्यांची कागदपत्र तयार झाली. एकीकडे हे सगळं सुरू असतानाच गावात दारूबंदी करण्यात यश आलं. आरोग्याच्या बाबतीतही त्यांना जाग यायला सुरुवात झाली. विजयसारखे आणखीन काही जण आता आरोग्य प्रतिनिधी म्हणून काम करतायत. गावातून मेडिकल किट घेऊन ते बेड्यावर जातात. लहान मुलांना लस देणं, स्त्रिया पुरुषांच्या आरोग्याच्या समस्या समजावून घेऊन उपचार करणं
आणि त्याबद्दल जागृती निर्माण करणं हे काम जोमानं सुरू आहे. काही ठिकाणी पारध्यांनी जमीन कसून शेतीलाही सुरुवात केलेली आहे. जमीन कसायची पारध्यांनी आणि तरीही ती त्यांच्या नावावर नाही अशी परिस्थिती. पडीक जमिनीवर आपला घाम गाळून कापूस, तूर पिकवल्यानंतर गावातल्या संभावित शहाण्यांनी ही जमीन पारध्यांनी लाटली असा आरडा सुरू केला. पण वडनेरकरांनी गावकऱ्यांचा जमीन घशात घालण्याचा कट उधळून लावला आणि जमीन पारध्यांच्या ताब्यात दिली. मुकिनपूर, पळसकुंड ही गावं सुधारली. अजंती, सावर अशी काही गावं सुधारण्याच्या वाटेवर आहेत. शाळा विकसित होत आहेत. आपले लोक सुधारतायत, बदलतायत, प्रगती करतायत ह्याचं समाधान विजयच्या डोळ्यात दिसतं. गावं सुधारली, काही तर अगदी सुनियोजित झाली. प्रदीप वडनेरकर आणि सहकाऱ्यांनी काही बेड्यांना गावाशी जोडून देण्याकरता रस्तेही बांधले. पण गावकरी आणि समाजमनाशी नाळ जोडण्याचे प्रयत्न मात्र आजही सुरू आहेत. त्याकरता विवेकानंद छात्रावासाच्या माध्यमातून काही उपक्रम राबवले जात आहेत. यवतमाळमध्ये येऊन शिक्षण घेणाऱ्या पारध्यांच्या मुलांकरता शिक्षण तर मोफत आहेच, पण त्यांच्या राहण्याच्या आणि बाकी खर्चाचं काय, यासाठी संस्थेनं पारधी मुलांना दत्तक घेण्याची कल्पना मांडली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मग या मुलांचे जन्मदाते आईवडील आणि दत्तक आईवडील यांचा मेळावा भरू लागला. तिथे एकमेकांना भेटल्यावर त्या मुलाचे पालक दत्तक आईवडिलांच्या अक्षरशः पाया पडत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू सारं काही भरून पावल्याचं सांगत असत. हा आनंद सोहळा आपल्यालाही आतून बाहेरून हलवून टाकणारा असतो. एका उपेक्षित समाजाचा हा पुनर्जन्मच म्हणायला हवा. दोन तटावरच्या समाजाची ही गळाभेटच खऱ्या अर्थानं आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत होत चाललो आहोत याचं प्रतीकच. हा मेळावा यशस्वी करण्याकरता छात्रावासातील मुलंच पुढाकार घेतात. मेळाव्यात संस्थेला देणगी देणारे देणगीदारही आवर्जून उपस्थित असतात. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्यांना असलेली पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती. ज्या पोलीस खातं आणि पारध्यांमधून विस्तवही जात नाही, त्यांना एकमेकांना समजून घेण्याकरता हे मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात. दोघांचेही एकमेकांबद्दलचे समज गैरसमज दूर व्हायला या मेळाव्यांची खूप मदत होत असते. या वस्तीत गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण शहरात राहतो का या वस्तीमध्ये काय जे चाललेलं आहे ते एक जरा थोडस मनाला एक तो विचार करण्यासारखं आहे की आपण या समाजामध्ये राहतो, या देशामध्ये राहतो. अजूनही अशा प्रकारची लोक राहतात की ज्यांच्याकडे अजून राहण्याची व्यवस्था नाही. त्यांना खाण्यासाठी बरोबर वेळेचं 2 वेळचं अन्न मिळत नाही आणि त्यांचं काय अस्तित्व आहे याचे सुद्धा पाहून आपल्याला एक मन असं तो वेगळ्या याच्यात तो विश्वास ते चालले जातो. आपल्या छात्रावासातून शिकून गेलेला विद्यार्थी इथून 12वी झाल्यानंतर पुढे इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर मागच्या वर्षी तो जेव्हा त्याला नोकरी लागली आणि त्याला पहिला पगार मिळाला तेव्हा तो माझ्याकडे परत आला. त्यांनी सांगितलं की सर, मी या छात्रावासातून शिकलो, आता माझं दायित्व बनतं की मी या छात्रावासाकरता काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून याच्यानंतर मी दरवर्षी एक मुलगा हा दत्तक माझ्याकरता राहील. आणि म्हणून त्यांनी 5,000 रुपये माझ्या हातात आणून दिले की हा याच्यानंतर दरवर्षी 5,000 रुपये मी देईन आणि एक या छात्रावासात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खर्च मी करीन. जे आपल्याला अपेक्षित आहे की आमच्यामधून जे कोणी तयार होतात त्यांनी आपल्या समाजाचा विचार स्वतः केला पाहिजे. आणि हे जेव्हा समाजात तयार होतं तेव्हा आपोआप ती संस्था पुढे जात असते. आणि म्हणून हे आमच्याकरता ही एक अभिमानाची गोष्ट आहे की छात्रावासातून शिकून जाणारे विद्यार्थी छात्रावासाचा विचार आपल्यानंतर येणाऱ्या पिढीचा विचार करायला लागले. आज पारधी समाजाचं पुनर्वसन आणि विकासाला गती आलेली आहे. पारधी समाजाची पुढची पिढी शिक्षण घेत असतानाच आपल्या समाजाला शहाणं करते. त्यांना नवं आयुष्य बहाल करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र यासाठी आपल्यातूनच निर्माण होऊ शकतील असे कार्यकर्ते आणि संस्था हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे श्री वडनेरकर, त्यांचे सहकारी यांनी ही जाणीव ठेवून खूप मोठं काम हाती घेतलंय. स्वतःचे नोकरी व्यवसाय सांभाळून स्वतःच्या आमदानीतले 4 पैसे बाजूला काढून ते समाजासाठी, समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी काही करू पाहतायत.
आज पारधी समाज त्यांच्यासाठी कुणी वेगळा नाहीये. तो त्यांच्याच कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. त्यांच्यासारखे अनेक हात पुढे यायला हवेत. पारध्यांचे बेडे विकसित आहेत, तसेच अविकसितही आहेत. आजही काही ठिकाणी वीज नाही, शाळांची दुरावस्था आहे. काही बेड्यांचं राहणीमान अजूनही सुधारलेलं नाही. रोजगाराचा, आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. एका विजयसारखे अनेक जन्माला येतील आणि मगच पारध्यांच्या गळ्याभोवतीचा हा अज्ञानाचा, अंधकारमय आयुष्याचा फास सुटेल आणि सुधारणेचा झेंडा घेऊन हा समाज सगळ्यांच्या बरोबरीनं वाटचाल करेल. निस्वार्थ भावनेने कुठली संस्था काम करते हे मानायला आजही लोक तयार नाहीत. पण आमच्या मनात स्पष्ट होतं की या समाजाचा एवढा मोठा भाग की जो आज आमच्यापासून दूर आहे, आम्ही जर आज यांना जवळ घेतलं नाही तर हा पुन्हा तसाच मागे जाईल. म्हणून याला जवळ घेतलं पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे, त्याला प्रेमाने जवळ केलं पाहिजे. आणि असं जवळ करण्यात हा समाज सुधारायला लागला. जोपर्यंत आमच्या लोकांच्या मनात असलेली त्यांच्याविषयीची घृणा संपणार नाही, पारधी कसे सुधारतील हा विषय स्वतंत्र असेल. पण जोपर्यंत आमचा समाज त्यांना स्वीकारत नाही, आमचा समाज हा समाज सुधारला पाहिजे याकरता आम्ही पुढे येऊ, आम्ही याच्याकरता काही करू, यांना आपलं म्हटलं पाहिजे, त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी प्रेम केलं पाहिजे. ह्याच्याशिवाय ह्या संपणाऱ्या घटना नाहीत. गेल्या काही वर्षात विदर्भाचं नाव सतत प्रकाशात आहे, ते इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे. का करतात हे शेतकरी आत्महत्या? याला कोण जबाबदार आहे? ते स्वतः की आपण सगळे? पण उत्तर मिळून समस्या थांबत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, परिस्थितीत सुधार घडवण्याचे. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ असे प्रयत्न गेली काही वर्ष सातत्यानं करत आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक. अन्नदाता म्हटल्या जाणाऱ्या या कष्टकरी समाजाकडे प्रत्यक्ष मात्र सगळ्यात कमी लक्ष पुरवलं जातं. घाम गाळून मातीतून सोनं पिकवतात ते, आणि मलिदा खातो मधला दलाल. कसायला जमीन आहे पण पेरायला बियाणं नाही, आणि बियाणासाठी कर्ज घ्यावं तर जमीनच आधीच्या कर्जापायी गहाण. दुष्टचक्र संपतच नाही. त्यातच वीज बिलं, पावसाचा लहरीपणा, पाण्याची बोंब यामुळे शेतकरी फक्त हताश होत जातो. जो पिकवतो त्याच्याच घरात अन्न नाही. कीटकनाशक मात्र असतात. मग पाण्याऐवजी तीच पिऊन आयुष्य संपवण्याखेरीज दुसरा मार्ग शेतकऱ्यांकडे उरतच नाही. जाणारा तर जातो त्याच्यापुरत्या सगळ्याच चिंता संपवून, पण त्याच्या घरात असलेला अंधार अधिकच कडत होतो. त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं. 15,000 रुपये मुक्ता होता, तर पिकी नाही झाली म्हणून ते एंट्रिंग केला. माझे मिस्टर वाढल्याला 2006 मध्ये म्हणजे आत्महत्या केली आहे. माझ्या अगोदरची परिस्थिती म्हणजे पहिले खूप चांगली होती. नंतर 2-3 वर्षाच्या नंतर म्हणजे नापिकी होत गेल्याच्यानं आणि सोसायटीचे बँकेचं कर्ज उचलत म्हणजे खूप कर्ज होऊन गेलं होतं. 1-1.5 लाखपर्यंत कर्ज झालं होतं. आणि त्यांनी स्वतःहून आत्महत्या करून घेतली. अशा कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. त्यातूनच या कुटुंबाचे बचत गट तयार झाले. शेतीवर आधारित उद्योग कुटुंबातील महिला करू लागल्या. यामध्ये शेळीपालन हा प्रमुख व्यवसाय. संस्था प्रत्येक दिवाळीत अशा आत्महत्या केलेल्या शेतकरी बंधूंच्या कुटुंबाला भेट देते. शेळीपालनातून अनेक कुटुंबांना आर्थिक आधारही मिळालेला आहे. बचत गट म्हटलं की तो स्त्रियांचा असं सर्वसाधारण चित्र दिसतं. पण इथे संस्थेनं पुरुष बचत गट सुरू केलेला आहे, ज्यामार्फत बी बियाणांसाठी शेतकरी त्यांनीच जमा केलेल्या पैशातून कर्ज घेऊ शकतात. तसंच या बचत गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केलं जातं. सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली जाते. शेतकरी युवकांना कुटीर उद्योगाबद्दल जागरूक केलं जातं. आज जवळपास 40 गावांमध्ये बचत गटाची स्थापना झालेली आहे. या कामामध्ये आपल्यासारख्या अनेक लोकांनी शेतकरी बांधवांसाठी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. बचत गट, निराधार शेतकरी कुटुंबाचं पालकत्व, त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, अशा अनेक मार्गांनी लोक मदतीचा ओघ चालू ठेवू शकतात. शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त सरकारचा नाही, तो आपल्या संपूर्ण समाजाचा आहे. सरकारनं कर्जमाफी करून सगळे प्रश्न सुटणार नाहीत. आपणही या बळीराजाचं काही देणं लागतो याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे. आता आपणच ठरवू शकतो की आपल्या शेतकरी बांधवांना दुःखाच्या खाईत लोटून गळफास द्यावा, की त्यांच्या आयुष्याला आशेचा किरण.
हजारो वर्षाची प्रगत होत गेलेली संस्कृती असलेल्या आपल्या देशात एक संपूर्ण समाज गुन्हेगार म्हणून उपेक्षित ठेवला जातोय. याच आपल्या देशात आपल्याला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे राहत आहेत आणि तो आणि त्याचं कुटुंब त्याखाली दबले जात आहेत. पारधी समाजावर होणाऱ्या निर्घृण अन्यायाच्या आणि शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्याच्या बातम्या आपल्या वृत्तपत्रातून आणि वाहिन्यांमधून झळकत आहेत. आपल्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे का? आपणही याच समाजाचे घटक आहोत. आपण कोणावरही कुठलाही शिक्का मारण्याआधी आपल्यावर असलेला हा शिक्का पुसण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हेच सांगणारी दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ ही संस्था आत्ता आपण पाहिली. चला आपण त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊया आणि त्यांच्या कामात सहभागी होऊया.